लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यानंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे महायुतीचा भाग होईल का यावर जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे। तर दुसरीकडे मनसे सतत अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका करून सत्तेत येण्याची स्वप्न पाहतंय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। पाहूयात त्या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा रिपोर्ट। मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे। राज ठाकरेंचं हे विधान, या विधानावरून राज ठाकरेंसाठी सत्ता किती आवश्यक बनली आहे हे स्पष्ट होतं। आणि याच सत्तेसाठी सध्या राज ठाकरेंनी एक शॉर्टकट निवडल्याची चर्चा आहे। हा शॉर्टकट अर्थातच टार्गेट अजित पवार। सध्या राज ठाकरे अजित पवारांवर जहरी टीका करतायत। याला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जोरदार उत्तर दिलं जातंय। त्यामुळे आता हा वाद आरोप प्रत्यारोपांपुरता आहे की सत्तेत सहभागी होण्याकरताय अशी चर्चा रंगू लागली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे सत्तेचा भाग झाला नाही तर पक्षाला मोठी गळती लागण्याची भीती आहे। राज ठाकरे यांचे राजकीय वजन देखील यामुळे डळमळीत होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे सगळं टाळण्याकरता मनसेला उभारी मिळणं आणि त्याकरता सत्तेत येणं गरजेचं आहे। त्यामुळे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काहीही करून सत्तेत यायचंच असा संदेशच जाहीरपणे बोलून दाखवला। याकरताच राज ठाकरेंनी अजित पवार आणि त्यांच्या पक्षावर टीका करत त्यांचं पहिलं टार्गेटही निवडल्याचं चित्र आहे। त्यांच्या नेत्याच्या वाढदिवसाला भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर आपण सर्वांनी बघितले होते आणि त्यांच्या नेत्यांना 10 ते 15 सीट निवडून आणून मुख्यमंत्री करायचं आहे। हे त्यांचं जे गोड स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याकरता मग शिडी कोणती वापरायची तर राष्ट्रवादीवर टीका करणे, आपली स्पेस तयार करणे आणि महायुतीमध्ये आपली जी गरज आहे ती गरज आहे की नाही सांगता येणार नाही, कारण लोकसभेमध्ये ते चित्र स्पष्ट झालं असं त्यांना वाटतंय। त्यामुळे काही दिवसाची ही धडपड आहे, त्यांनी त्यांची लाईन नक्कीच वाढावी, पण त्यांच्या नेत्यांनी अजितदादा किंवा महायुतीतल्या कुठल्याही नेत्यांवर बोलताना थोडं तारतम्य बाळगावं। अजितदादा तिकडचे पालकमंत्री आहेत, सध्या तिकडे कॉर्पोरेशन अस्तित्वात नाही, त्यामुळे पालकमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी म्हणून त्यांच्यावर बोलले। बाकी जे तुम्ही विचारलं की राष्ट्रवादीला ढकलून तुम्हाला जायचं आहे, त्याला मराठीत खूप चांगला शब्द आहे, कल्पना विलास। राजकीय जाणकारांच्या मते देखील राज ठाकरे यांनी घेतलेली ही भूमिका सध्याच्या राजकीय परिस्थितीत मनसेला अनुकूल असल्याचं मानलं जात आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपमधूनही अंतर्गत विरोध होतोय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काही हिंदू संघटनांनी देखील अजित पवारांविरोधात भूमिका घेतली आहे। त्याचवेळी शिंदेंच्या शिवसेनेला देखील अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत नकोय। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं मतदान महायुतीकडे वळलं नसल्याचा आरोप केला गेला। या आणि अशा अनेक कारणांमुळे अजित पवार हे महायुतीला नकोसे झाल्याचं वेळोवेळी समोर येत राहिलंय। एवढंच नव्हे तर आता जागा वाटपाआधी शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या मतदारसंघ लढवण्याची चाचपणी सुरू झाल्याचं दिसतंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 विद्यमान आमदारांच्या मतदारसंघात शिवसेनेनं निवडणूक निरीक्षकही नेमले आहेत। याचवरून मवियानं देखील महायुतीवर तोंडसूक घेतल्याचं दिसतंय। मी सुपारी बाजाराबद्दल बोलत नाही, वारंवार चाललेलं आहे। कधी काळी लोकसभेत त्यांची वेगळ्या पक्षाची सुपारी होती, विधानसभेत वेगळ्या पक्षाची सुपारी आहे, बरं का। महाराष्ट्रात सुपारीचे जे पीक आलेलं आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात सुपारीचं पीक आलेलं आहे, बरं का। तशा सुपाऱ्या सगळ्या भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गट कनोटेला बांधून सुपारी फिरत असतात, हवे तेव्हा फोडायच्या, कातरायच्या। महायुतीमध्ये राज ठाकरे हे तिसरा भिडू ठरण्याची शक्यता आहे, कारण त्याची चर्चा सुरू झालेली आहे। अजित पवार बाहेर पडताय का, राज ठाकरेंचा समावेश महायुतीत होतो का? आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांच्या घरात हमगो क्यों झाके। आम्ही आमचा अलायन्सचं बघतोय, दुसऱ्यांना ते त्यांचं बघतील, ही लोकशाही आहे। मनसे आणि अजित पवार गट यांच्यात सुरू असलेल्या वादावरून विधानसभा निवडणुकीतील महायुतीचा अंतर्गत युद्धाचा हा पहिला पार्ट आहे। यात अजून घडामोडी घडतीलच, तर महाविकास आघाडीत देखील अशाच प्रकारे अंतर्गत युद्ध बघायला मिळू शकतात। निवडणुकी आधीचा हा संघर्ष पाहता विधानसभा निकालानंतर पुन्हा अनपेक्षित युती आघाडीत झालीच तर आश्चर्य वाटायला नको। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।